होती, 16-17 मध्ये सुद्धा होती, ज्याचा मी वारंवार स्पष्टपणाने उल्लेख केला. त्यावेळेला सुद्धा चर्चा अंतिम टप्प्यामध्ये गेली होती, कारण त्याला मी प्रदेशाध्यक्ष होतो. 14लाही मी प्रदेशाध्यक्ष होतो. एकोणीसला तर दादांनी स्वच्छपणाने सांगितलेलं होतं की भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार स्थिर राहू शकतं, केंद्रातली आपल्याला पूर्णपणाची मदत होऊ शकेल. त्यामुळे ती काय इच्छा कधी लपवून ठेवली नव्हती. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरच्या चर्चेमध्ये सुद्धा दादा ते स्पष्टपणाने मतं मांडायची. आता हे जे काही शशिकांत शिंदेने लिहिलेलं आहे हे अनाठही आहे, गैर आहे. अशा पैकीचं लिखाण करून दादांच्या या दुर्दैवी अपघाता निधनाच्या नंतर वेगळं काहीतरी जे काय ते साधू पाहत आहेत की काय त्यांना नेमकं बोलायचं आहे त्यांचं त्यांना माहिती आहे. ते एक जबाबदार आमचे जुने सहकारी आहेत, त्याची मला जाणीव आहे. पण असं लिहिण्याच्या पाठीमागचा त्यांचा हेतू काय ते काय मला कळू शकलं नाही. टायमिंग लेखाचं म्हणजे ज्या 12 तारखेच्या विलिनीकरणाची चर्चा होती की विलिनीकरण 12 तारखेला शरद पवार साहेबांनी तशी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की 12 तारखेला घोषणा होणार होती, त्याच्या दुसऱ्या दिवशी शशिकांत शिंदेचा लेख ची तारीख नाही. आता हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे मासिक आहे दर महिन्याला होत असतं, त्याच्या तारखा ह्या कदाचित त्यांनी कुठल्या तारखेला यापूर्वी होत होतं, मी अध्यक्ष असताना सुद्धा आम्ही पाहिलेलं आहे, पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये प्रकाशित व्हायचं. आता ती तारीख योगायोग म्हणून आहे का मुद्दाम म्हणून ते 12 तारखेच्या नंतर 13 तारखेला लिहायचं आहे याची काही मला माहिती नाही किंवा त्याबद्दल माझं काही मला बोलायचंच नाही आहे. माझं त्याच्याबद्दलचं काही मत नाही आहे. आज शशिकांत शिंदे या लेख बाहेर आल्यानंतर हे सांगतात की विलिनीकरणाचा विषय आमच्यासाठी संपला आहे. त्यांनी हे सांगितलंय की हे लेख काही दिवसांपूर्वीचा आहे आणि आता विलिनीकरणावर ते बोलणार नाही. हे युटर्न वाटतंय का तुम्हाला? एक बघा की या लेखाचं शीर्षक आहे की भावपूर्ण निरोप अजितदादांना. याचा अर्थ दादांचं अपघाती निधनानंतरचा तो लेख आहे. स्पष्ट त्यांनी लिहिलेलं आहे. याचा अर्थ केव्हाचा लेख आहे हा? आता जे काय दावा करतात तो कसा करतात काय करतात मला माहीत नाही, कारण काय पद्धतीने ते आता या संदर्भातलं वाक्य करतात. नक्की आहे की या संबंध अध्यक्षीय लिखाणामध्ये भावपूर्ण निरोप अजितदादांना म्हणजे दादांच्या दुर्दैवी निधनानंतरचा तो लेख आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की बोलू द्या, बोला सर. त्याच्यामुळे नेमकं त्यांना आता काय बोलायचं आहे